सावळी खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या दुरवस्थेबाबत पालकांचे संतापजनक निवेदन. गट विकास अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशीचे आदेश. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत आणि सुविधांची दयनीय अवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. या गंभीर प्रश्नावर संतप्त पालकांनी कळमेश्वरचे गट विकास अधिकारी BDO यांना निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली. पालकांच्या या निवेदनाची दखल घेत गट विकास अधिकाऱ्यांनी शाळेच्या संपूर्ण कामकाजाची आणि दुरवस्थेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शाळेची दुरवस्था विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणेला. सावळी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केलेला आहे. पालकांनी निवेदनात मांडलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. अस्वच्छता व पिण्याचे पाणी. शाळेत अस्वच्छतेचा अभाव दिसून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नाही. दुरुस्तीची प्रतीक्षा. शाळेच्या इमारतीची भिंत आणि वर्गखोल्यांची दुरवस्था झालेली आहे. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने किंवा असलेल्या भिंतीची पडझड झाल्याने बाहेरील व्यक्ती किंवा जनावरांचा वावर वाढला आहे, ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांचा एल्गार आणि प्रशासकीय कारवाई. गेल्या अनेक दिवसांपासून या समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर पालकांनी थेट गट विकास अधिकाऱ्यांचे दार ठोठावले. आमची मुलं अशा परिस्थितीत कशी शिकणार असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या तक्रारीची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन गट विकास अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. ही समिती प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन अहवाल सादर करणार आहे. पालकांनी दिलेल्या निवेदनानुसार शाळेतील सुविधांचा अभाव आणि इमारतीच्या देखभालीबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच आवश्यक निधी आणि दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिलं जाईल. तसेच यात कोणताही हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल, असे गट विकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांनी म्हटलं आहे. गावात चर्चेला उधाण. प्रशासकीय चौकशीच्या आदेशामुळे आता तरी शाळेचे अच्छे दिन येतील का, याकडे सावळी खुर्द गावातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. पालकांनी इशारा दिलाय की जर लवकरात लवकर दुरुस्ती सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम. मॅडम 15 पुढे सगळं पेंडिंगच होऊन जाईल. सगळं पेंडिंगला पैसे इतके नाही तर माहिती नाही. पेंडिंग दिवस नाही शाळेला 10 ते 15 वर्ष होते शाळेला बालक घेत नाही, स्वच्छता नाही. आणखी 4 वर्ग एकाच रूममध्ये टीचर शिकवतात. शिक्षक किती संख्या किती? 16. संख्या 16. पहिलीला का शिकवण, दुसरीला का शिकवण, ते कंपल्सरी नाही होत का? मॅडम 10 वर्षापासून मला सांगा, जर व्यवस्थाच नाही आहे तर विद्यार्थी ऍडमिशन कसं घेणार आहे? तर शाळेची व्यवस्था राहील तेव्हाच विद्यार्थी ऍडमिशन घेणार ना. जर व्यवस्थाच नाही 10 वर्षापासून तर कोण जाणार आहे, कोण टाकणार आहे? आपल्या मृत्यूच्या तोंडामध्ये आपलं लेकरू शिकवण्यासाठी टाकून शकत नाही. लोक काही लक्ष नाही देत. आता यांनी अर्ज दिले म्हणते ना. आता मी न्यूज टाकलेली आहे. शिक्षण व्यवस्था समितीचे अध्यक्ष स्टेटमेंट आहे, पोलीस पाटलाचं स्टेटमेंट आहे. हा न्यूज पाठवले ना तुम्हाला. सत्य परिस्थिती दाखवली तिच्यामध्ये न्यूज मध्ये. ठीक आहे ना, मी आहे ना चौकशी लावते. म्हणजे BDOला पाठवते चौकशीसाठी. चौकशी लावल्याच्या नंतर तुम्हाला ज्या म्हणजे सोयी आणि सुविधा पाहिजे, सगळ्यात परिसर स्वच्छ असावं, हो की नाही, आणि शौचालय व्यवस्थित असायला पाहिजे. ते सगळे मी चौकशी आमची. सुरक्षा भिंतीजवळून जो पोल गेला, इलेक्ट्रिक खांब, मी तुम्हाला ती पेजेस दाखवलेली आहे. हा जो खांब आहे हा इथे नाही पाहिजे. हा बघा, हा एकदम चिपकून आहे, फक्त तार गेलेली आहे. आता इथे दिवाळीला, हा दिवाळीला म्हणजे बालकंपाऊंडच्या दिवाळीला की शाळेच्या दिवाळीला? सुरक्षा भिंत आणि कुठली सुरक्षा भिंत आहे. अच्छा. हा चिपकून खांब गेलेला आहे, इलेक्ट्रिक पोल. तर
तर तिथे कसं लहान मुलाचा कधी पण धोका होऊ शकतो. जर हात लागला तांब्याला तर जीव जाऊ शकतो ना मॅडम. एकदम बरोबर आहे. ते बोललं घाण दुसऱ्याची मॅडम. हा. आणि मी ठीक आहे सरपंच ना, मी ते सरपंच ग्रामपंचायत यांना निवेदन देते जी. ही कारवाई करण्याच्या अनुषंगाने आणि नवीन काय काय काम तुम्हाला अधिकारी येतील तसे प्रस्ताव पाठवते. आणि दुरुस्ती झाली पाहिजे म्हणजे कसं पाणी गळतीची समस्या आहे पावसाळ्यामध्ये. पूर्ण क्लासमध्ये पाणी गळतं. हे बघा, अशा प्रकारचं भेगा गेलेल्या आहेत परिपूर्ण पावसाळ्यामध्ये सरळ बघा आपण जर नवीनच आहे, ही जर खूपच जुनी इमारत असेल फारच जुनी इमारत. तर मग नवीनच इमारत आणि नवीन इमारत बाजूला केलेली आहे. हां. ठीक आहे, जे राबवण्यात आलेली होती, ते नवीन इमारत केली आहे बघ. ती काय केली यांनी तिथे पण बरोबर व्यवस्था नाही. ते कामगारांना झोपण्यासाठी दिली. हे बघा, ह्या नवीन इमारतीत जनरली त्यांची हे त्यांचं सामान आहे झोपण्याचं, म्हणजे जसं गाडी. जी जी ठीक आहे, तर त्या न्यूज मध्ये दाखवलं जाईल लाईव्ह मध्ये पुढे मी चौकशी लावते ना. तिथे घेतात. द्या तुम्ही पालक लोक समोर. मॅडम बघा. काढल्यावर व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ कॉल हो. द्या एकदा. ठीक आहे, मी चौकशी